नमस्कार. लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगविषयाच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. गोचरीचा अभ्यास आता आपण सुरू केलेला आहे. गोचर म्हणजे काय, गोचर भ्रमण म्हणजे काय, थोडंसं संक्षिप्त रूपात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आज थोडंसं पुढे जाऊ. पहिल्यांदा शनी आणि शनीचं गोचर याविषयी मी आज काही बोलणार आहे. पत्रिकेतला शनी मजबूत असेल तर आपण असं म्हणू शकतो की तो व्यक्ती अत्यंत मोठ्या यशापर्यंत जातो, पण तो प्रवास दीर्घकाळ असतो. थोडासा लांबवर नेणारा शनीचा प्रवास गोचरीने पण लांबवणारा असतो असं आपण नक्की म्हणू शकतो. शनी एका राशीमध्ये तब्बल 2.5 वर्ष राहतो. 2.5 वर्षानंतर शनी राशांतर करतो. एका राशीमध्ये जेव्हा शनी 2.5 वर्ष असतो तेव्हा तो प्रत्येक राशीला चांगली, वाईट आणि मध्यम अशी फळं देतो. 7.5 आणि 2.5 या ज्योतिषशास्त्रातल्या महत्त्वाच्या संज्ञांकडे आपण पुढे जाणारच आहोत. आज थोडंसं 7.5 विषयी आपण बोलू. ज्या स्थानामध्ये शनी असतो, ज्या राशीमध्ये शनी असतो, त्या राशीचा शनीच्या स्थानांचा ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय गांभीर्याने विचार केलेला आहे. शनी कुठल्या स्थानात आहे, कुठल्या राशीत आहे, कारण आपलं मानवी जीवन हे पूर्णपणे शनीने व्यापलेलं आहे. म्हणून शनीचे मंदिर आपण पाहतो, शनीच्या मंदिरात आपण जातो. सर्वत्र शनीची मंदिरं हमखास आढळतात. एका राशीमध्ये जेव्हा शनी 2.5 वर्ष राहतो तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनावर आमूलाग्र प्रभाव टाकतो. मानवी जीवन आणि व्यवस्थापन हे शनीप्रधान आहे. शनी एका राशीमध्ये जेव्हा 2.5 वर्ष राहतो तेव्हा त्या व्यक्तीला अनेक चांगल्या गोष्टींचा लाभ होतो असं मी म्हणेन. अडचणींचा काळही त्या काळात सुरू झालेला असतो हे नक्की. शनी ज्या राशीत असतो त्या राशीला, शनी ज्या राशीत असतो त्याच्या मागच्या राशीला आणि शनी ज्या राशीत असतो त्याच्या पुढच्या राशीला 7.5 असते. म्हणजे शनी ज्या राशीत आहे ती रास, शनी त्या राशीच्या मागची रास आणि त्या राशीच्या पुढची रास, या तिन्ही राशी 7.5 येतात. एकाच वेळी 3 राशींना 7.5 आणि 2 राशींना 2.5 असतात. 2.5 म्हणजे काय, 2.5 ही संकल्पना ही पुढं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. 7.5 इतकीच 2.5 ही महत्त्वाची असते असं नक्की. शनीचं गोचर भ्रमण, 7.5 आणि 2.5 या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडं आज आपण जाऊ. याच्यानंतरच्या काळात आपण या गोष्टी गांभीर्यानं तपासू. मार्चमध्ये होणारं शनीचं राशांतर अतिशय महत्त्वाचं. पण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना शनी कुठल्या दिवशी राशांतर करणार आहे हे माहिती असावं लागतं, कारण 7.5 आणि 2.5 सुरू होण्याचा तो काळ असतो, तो दिवस असतो. पण ज्योतिषशास्त्रामध्ये शनीचं राशांतर अत्यंत महत्त्वाचं आहे. शनी ज्या दिवशी राशांतर करतो ती तारीख सर्वसामान्यपणे ज्योतिषशास्त्राच्या सर्व अभ्यासकांना नक्की माहिती असते. तुर्तास इतकं. धन्यवाद.